गाईज मी चालली आहे मम्मीकडे, कारण की ऋतुजाला जायचं आहे बाहेर. तर आपण बघूया तिला कुठं बाहेर जायचं ते. तर हॅलो गाईज, आता आपण चाललो आहे बाहेर. काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला, तर बघूयात आपण काय घेणार आहे. तर जाऊयात आपण. आणि दीदी आली आहे सकाळीच, मी तिला बोलून घेतलं होतं का. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है, तू जा रे जा। यार तू कुछ सोच यार, सर्कल कैसे पहुंचे। तर आम्ही दोघे चाललो आहे आता शॉपमध्ये. आपल्याला काय 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 घ्यायचं आहे आता. काय 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 म्हणजे काय घ्यायचं आहे एवढं. आणि असं फोन पकडल्यावर असं लोक खूप बघतात ते तोंडाकडे. तर आपण गेलो होतो ज्वेलर्सच्या शॉपमध्ये मला नोज रिंग घ्यायला. बघू दाखव, नोज रिंग घ्यायला. आता मला थोडीशी आगाग होते नाकाला, कारण भरपूर दिवस काहीच घातलं नव्हतं नाकामध्ये. तर आता अचानक घातलं तर असं आगाग होते खूप जास्त. तुझ्या आधीची हरवली होती का तू? अशी होती ना, अशी सगळ्यात पहिली माझ्याकडे अशी होती हाफ मध्ये. नंतर ती गोल होती रिंग, ती रिंगवाले हरवली माझ्याकडनं. तर आता मी परत घेतली ही अशी. आणि तिथं कन्फ्यूज झाली होती खूप जास्त. तिथं कन्फ्यूज झाले होते की प्लेन रिंग घेऊ की, कारण मला असं वाटलं तिथं नीट दिसत नव्हतं ना की ही कशी दिसतीये. मला वाटलं खूप असा पेज खूप मोठा. तर असं आमचं स्टॉल सुरू झालेला आहे, आम्ही करतोय. आणि सिलेंडर चढायची तयारी चालू आहे. आमचं सिलेंडर जाणार पण आहे. आणि आज आम्हाला आठवलं आहे. बाकीचं नंतर दाखवतो. आम्हाला अजून छोलेची भाजी बनवायची आहे, ती नंतर दाखवतो. गाण्याचा हे गाणं माझं खूप फेवरेट आहे. बप्पन मूवी मधलं साजू होतीचा. जे आपले मराठी सबस्क्रायबर्स असतात, म्हणजे ज्यांना मराठी सॉंग्स आवडत असेल त्यांना हे गाणं हमखास आवडत असेल. खूपच ऊन येतं, डोळ्यावर येतात ते ऊन, आणि त्याचा मला लई त्रास होतो. असं वाटतं तर काहीतरी करावं.
नाही आता गेले ते बाहेर. आमच्या मागे एक दुकान आहे, म्हणजे आमचं स्टॉल एका दुकानाच्या पुढे आहे समोर. तर एक कागद वगैरे बाहेर, त्यामुळे त्या काकू आम्हाला विचारत आहे की हे दुकान बंद झाले का. त्यांना म्हणलं नाही, ते बाहेर गेले, त्यांच्या घरी गेले असते. त्यांना पण खूप कामं असतात, ते काका खूप काम करतात. म्हणजे त्यांच्याकडे सोडा पण विकला जातो आणि शिलाई मशीन पण रिपेअर वगैरे केली जाते. कांदा चिरते तर माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतंय. इरिटेट होतं आम्हाला इथे. तर काही आमच्याकडे आले कस्टमर पाणीपुरीसाठी. त्याला पाहिजे आहे मीडियम पाणीपुरी. एकच प्लेट आहे, 3 जण आहे. आमच्याकडे असे फुकटे लोक राहतात. मोठं मोठं चालू असतं. मी टाकते त्याच्यामध्ये पाणीपुरीमध्ये रगडा. ती रगडा टाकते असं ती म्हणते. तुम्हाला आवाज येत नसेल तर प्लीज समजून घ्या आम्हाला. मी टाकत आहे त्याच्यामध्ये खट्टा मिठा पाणी. राजकाई बनवून झाली आमची पाणीपुरी. त्याला आम्ही कांदा टाकतो आणि शेव टाकतो. आम्ही शेवला खूप कंजूसी करतो कधी कधी, कारण कधी कधी आमची शेव संपलेली असते. आता आमच्याकडे 1 किलोचं पॅकेट आता सध्याला आहे. बोलू शकते बंदी नाही. आणि प्रत्येक कस्टमर झाला की आम्ही वाईट करून घेतो, कारण आम्हाला घाण नाही आवडत. लेडीज असल्यामुळे ते स्वच्छता असतेच. एका प्लेट पाणीपुरीमध्ये 5 जण खात आहेत आता. आणि त्यांना आम्ही सुकी पुरी एकच देणार आहे. लाज नाही ठेवत आम्ही. काय करू, कधी कधी लहान पोरगा असं तर देतो, पण हे मोठ्यांना नाही करायचं. मोठे लहान नसतात ना, म्हातारे लहान असतात. मसाला पुरी, त्याच्यामध्ये रगडा. मिळाले. तुम्ही ऐकलं असेल गाईस, तिने बडबड केली. ऊन पण जायला नाही. आमचं ऊन कधी जातंय काय माहिती. पण आज खूपच ऊन आहे. आज 5:30 नाही तर 5:45 नाही, कमी असतं. कमी होतं की वरती खाली झाली तर जात. मग किती वरती आमचा डबडा आहे फोन पेचा. यात ती बोलती किती पैसे आले आणि किती नाही. फोन पेची बाई बोलते आमच्याशी, तुम्हाला एवढे पैसे आले. आम्ही तर बसतो, आम्ही तिकडे बसलेला असतो.
आम्ही इथेच कष्ट करायचे. कुल्फी खायची का? कुल्फी खायला गेले ते? हा खायची कुल्फी? नाही बाबा. हा आणू का? मला मग तो कुल्फीने काय होणार आहे? नाही होत. कोणती मलाई चालणार. तर काहीच ती चालले कुल्फी आणायला. तिथं आहे ते दुकान दिसते कारण आम्हाला होत आहे गरम, त्यामुळे आम्ही कुल्फी खातो. नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे मावा कुल्फी नाही आहे, फक्त पिस्ता आणि मँगोच आहे. तर ते आणायला गेले. त्यातली आम्ही पिस्तावाली खाणार आहे, मँगोवाली आम्हाला काय आवडत नाही. मी हात धुवून येते तोपर्यंत बघा. तर आणली आहे पिस्ता वाली कुल्फी. तुम्ही 3 आणलेल्या आहेत. हे फक्त 2च उरल्या होत्या पिस्ता. आणि आम्ही कधीही त्याच्याकडे जाऊ ना तर त्याच्याकडे संपलेलंच असतं. म्हणून कधी जाऊ. आणि आम्हाला नेहमी 3 आणावं लागतं कारण ते काका वगैरे त्यांना द्यावं लागतं ना, नाही तर ते आमच्या तोंडाकडे बघतील. म्हणून आम्ही 3 आणतो. काही त्यांना विचारतो काकांना खायची की नाही. तर करतो आम्ही एन्जॉय कुल्फी. भेटूया नंतर. तर काही वाजले आहेत 7 आणि मगाशी ती गेली घरी. तिच्या पोरीला सारखं तापले त्यामुळे ती नजर काढायला गेली. तर मगाशी एक हे झाला, किस्सा झाला. मला शब्द नाही त्यामुळे मी किस्सा म्हणतो. तर एक किस्सा झाला आणि एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. म्हणजे ॲडल्ट होते, एवढं पण काय छोटे नव्हते. म्हणजे एक पाणीपुरी ना फक्त. गाईज आपण थोडं कंटिन्यू करू. आणि एक ऑर्डर करते मी.
तर गाईज तुम्हाला पण सांगते आणि हिला पण सांगते माझा असता किस्सा. काय झालं माहिती आहे? दोन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ना काकांकडे सोडा प्यायला आले. मोबाईल बघितला का? नाही. त्याच्यासोबत ना अजून एक पोरगा होता त्यांचा मित्र दोघांचा. तर सुरू केली तिथं कोपऱ्यात सोडा प्यायला घेतला आणि काहीतरी मस्करी झाली वाटतं दोघांमध्ये. तर ती पोरगीला राग आला की म्हणे हिंमत असेल ना तर दाखव, हिंमत असेल ना दाखव, अशी ती करत होती त्या बॉयफ्रेंडला. हां तिचं बॉयफ्रेंड. आणि तिने रागात दिली त्याच्या चापट. त्याने पण दिली मग तिच्या चापट. अच्छा. असं त्यांची भांडणं चालू होती. किती वेळ झालं, 5-10 मिनिटं तिथे थांबले होते. काकाने बोलले काय? काका पण काय नाही बोलले, त्यांना कस्टमर आले. आणि मी पण काय नाही बोलले कारण माझी देवपूजा चालू होती. नाही तर मी बोलले असते काय म्हणले असते नाटकं घरी जाऊन करायचं काय म्हणले असते दुसऱ्यांच्या पाण्यावर. मग काय मग गेले कधी? गेले इथं थांबले जरा वेळ, बसले आणि मस्करीत सुरू झालं त्यांचं. खरोखरच मारामारी. असा किस्सा झाला मित्रांनो. कोण होते काय शाळे? अगं चांगले म्हणजे 20-25 वर्षाचे दोघं पण दिसत होते. असे पण नाही की बालिश बुद्धी आहे का काय, आजकालच नाही आजकाल खरंच. एक शेवपुरी आणि हे पाणीपुरी 45 झालं. कुठे बाय? आमच्याकडले करामती होतात मित्रांनो इकडे. कधी रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो, कधी काय होतं, कधी काय होतं. अगो एवढं पिवळं गार लिंबू ना ते पूर्ण म्हातारा झालतो. असे पूर्ण थिंग एवढं कुठं त्याच्यात. कुठं फेकलं? 3 रस्त्याला. आयुर्वेदला तिथं मध्ये मी इथंच फेकते म्हणून पाय धुवून आले बाई म्हणलं नको. तुम्ही पण लेकरायचे मी आले 5 दिवसाचे पाय धुतले ना. तिचे आयुर्वेद रस्त्याला नाही फेकत ते, नाहीतर मग आपल्या तिथं समोर स्वीट होमच्या सरळ लाईनला नाही का तिथं एका साईडला फुलं नाही फेकत मी कधीच. कोणी पण पायाखाली जातं लेकरांच्या बायकांच्या. ही जी मुलगी आहे ना गाईज ती सारखी आजारी पडते. ती 4.5-5 वर्षाची 4.5 वर्षाची येते. आणि तुम्हाला काय उपाय माहिती असेल तर प्लीज नक्की सांगा आम्हाला, आम्ही करू. कारण ती खूप चिडचिड पण करते. तिचं डोकं शांत नसतं कधीच. तिची झोपच उडवली आलं. तिला परवा दिवशी 2 दिवस आधी हॉस्पिटलला घेऊन गेले होते पण काय त्याला फरकच नाही पडत. एक दिवस फरक पडतो पण दुसऱ्या दिवशी परत तसंच. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही खाली आलो आहे वॉकिंगसाठी. मम्मी गेली आहे मावशीकडे. उद्या ते काहीतरी आवाज आला तिकडे. मी म्हणत होते की मम्मी गेली आहे मावशीकडे ॲज युजल. का गेली? कारण की काकांचं 10वं आहे उद्या. 10वं ना? नाही 7वं. त्यांच्यात 7वं करतात. म्हणजे दिवस खूप झालेले असतात पण 7वां. पागल 7व्या दिवशीच म्हणतात ते 7वं आहे असं म्हणतात.
तिसरा दिवस असेल तर तिसरं घालतात, 10वा दिवस असेल 10 दिवस झाले तर 10वं घालतात, तसं त्यांच्यात 7वं घालतात. ओके चालेल. जसं की सगळ्यांना माहीतच असेल, उद्यापासून IPL स्टार्ट होणार आहे आणि IPL आणि CSKचा कॅप्टन जो आहे ऋतुराज गायकवाड, तर त्याचं घर आमच्या लेनमध्येच आहे. आम्ही जिथं राहतो तिथून थोडंसं पुढं गेलं ना तर त्याचं घर आहे. तर त्याचे मम्मी पप्पा अजून पण तिथं राहतात. त्यांनी लॉकडाऊन नंतर मस्त बांधून घेतलं त्यांचं घर. माहितीच नव्हतं आधी की हे त्याचं घर आहे, पण हिला सगळी खबर असते. तर हिने मला सांगितलं, म्हणजे आम्हाला सांगितलं, मला आणि अनुजाला. तेव्हा अनुजाचं लग्न नव्हतं झालं, बहुतेक लॉकडाऊन होतं तेव्हा, है ना. लॉकडाऊनच्या नंतर त्याचा बंगला बनला इकडं. येडे. पण तो इथंच राहायचा ना आधीपासून. तो इथं राहायचा, पण तो मागच्या लाईनला राहायचा. तर मग आम्ही लॉकडाऊनमध्ये इथं खूप फिरायचो. कशाला? लॉकडाऊनमध्ये बोर व्हायचं घरामध्ये दिवसभरात बसून, मग काय करणार आहे का. पण आता रस्त्याला काही कुत्रं पण नाही, आम्ही दोघीच कुत्रे. काय स्वतःला आम्ही दोघीच फिरतोय. रात्रीच्या वेळेला कोण नसतं आमच्या इथं, खूप सामसूम. सगळे आमच्या इकडं बंगले आहेत, त्याच्यामुळं रिच पीपल घरात बसणं त्यांना आवडतं. तर आहे त्यांचा विल्ला, तिथे लिहिला असेल गायकवाड विल्ला. बघा तर एवढ्यावरती मी नाही करू शकत, कारण लोक माझ्या तोंडाकडे बघतायत. तर गाईज असा होता आजचा दिवस. तुम्ही व्लॉग बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहात गाईज, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.